नमस्कार श्रोते मंडळी. श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 13वा. मंडळी, मागच्या भागामध्ये अध्याय 13व्याच्या आपण 100 वव्या घेतल्या होत्या. आता 100च्या समोरच्या वव्या आपल्याला घ्यायच्या आहेत. अध्याय 13व्याचे 100 वव्या झालेले तर आता 100च्या समोरच्या आपल्याला घ्यायच्या आहेत. हा गंगा भारती म्हणे त्यावर, मला नका जोडू कर. आजपासून साचार मी तुमचा खचित नाही. हे नाथाची माऊली स्वामी गजानन येथे बसली. त्यांनी माझी उतरविली धुंदी चापट मारून. राख लावेली अंगाप्रत आणि चित्त तुझे संसारात. केलीस विटंबना बहुत या भगव्या वस्त्राची. ऐसे सांकेतिक बोलणे थापट्या मारून जागे केले. आता डोळे उघडिले, संसाराचा संबंध नको. हे संतोष भारती कुमारा, तू तुझ्या आईस नेई घरा. येथे नकोस राहू जरा, सवडत जवळ करावे. हिचे जीवनमान जोवरी, तोवरी हिची सेवा करी. ही तुझी माय खरी, हिला अंतर देऊ नको. मातोश्रीची करिता सेवा, तो प्रिय होतो वासुदेवा. पुंडलिकाचा ठेवावा इतिहास तो डोळ्यापुढे. मी येता सवडदात, पुन्हा रोग होईल पूर्ववत. म्हणून त्या आग्रहात तुम्ही न पडावे दोघांनी. आजवरी तुमचा होतो, आता देवाकडे जातो. नरजन्माचा करून घेतो काहीतरी उपयोग. हा वाया गेला खरा, नराचा जन्म साजिरा. चुकेल 84चा फेरा, ऐसे साच सांगितले. समर्थ कृपेने निश्चिती, झाली मला ही उपरती. या परमार्थ खिरीत माती, टाकू नका रे मोहाची. ऐसे सांगून कुटुंबाला, मुलासह सवडदाला दिले धाडून राहिला. आपण तसाच शेगावी. पदपदांतरे समर्थाची, आवडीने म्हणावीसाची. त्या सकला गायनाची, येत होती विबोध हो. प्रत्यही तो अस्तमाना, एकतारा घेऊन जाना. समर्थाच्या सन्निधाना बैसून भजन करीत असे. ऐकून त्याचे भजन इतरांचे हर्षे मन. वस्तू अशीच आहे गान, रंजविणारे सर्वांते. हा गंगा भारती बरा झाला, रोगाचा पत्ता मोडला. मलकापुरास पुढे गेला गजाननाच्या आज्ञेने. असो एकदा पौषमासी, झामासिंग आला शेगावासी. बोलता झाला समर्थासी, माझ्या गावास चला हो. मम भाच्याच्या गृहाला अडगावी नेण्याला. मी आलो होतो आपणाला, तई आपुला करार. ऐसा होता समर्था, मी नाही येता आता. नको करू आग्रह वृथा, पुढे मागे येईन. त्याला दिवस झाले बहुत, आता चला मुडगावात. मी आहे आपला भक्त, माझी इच्छा पूर्ण करा. मुडगावात माझे घरी काही दिवस राहा तरी. मी अवघी करून तयारी, न्याय आलो आपणा. झामसिंगाबरोबर मुडगावी आले साधूवर. दर्शना लोटली नारी नर, तोन आनंद वर्णवे. झामसिंगाने भंडारा घातिला असे थोर खरा. मुडगाव झाले गोदातीरा, दुसरे की हो पैठणा माझी एकनाथ. मुडगावी गजानन संत, भजनी दिंड्या अमित. आल्या भजन करावया. आचारी लागले स्वयंपाका, अर्धा स्वयंपाक झाला निका. तै महाराज बोले ते देखा, ऐशी झामसिंगासी. झामसिंगा आज चतुर्दशी, मुळीच आहे रिक्त स्थिती. भोजनाच्या पंक्ती पौर्णिमेला होऊ दे. झामसिंग बोलला, यावर स्वयंपाक झाला तयार. लोक जमले आहेत फार, आपला प्रसाद घ्यावया. स्वामींनी केले बोलणे, तुझे व्यवहार दृष्टीने. योग्य परी हे न माने त्या जगदीश्वराला. झामसिंगा हे अन्न न येई उपयोगा कारण. तुम्हा प्रापंचिका लागून आपलेच व्हावे वाटते. पंक्ती बसल्या भोजना, तो एकाएकी आकाश जाना. भरून आले गर्जना, होऊ लागल्या मेघांची. चमके वीज माथ्यावरी, झंझवात सुटला भारी. कडकडात ती कांतारी, लागली झाडे मोडावया. घटकेत पाणी झाले, अन्न अवघे वाया गेले. मग झामसिंगाने विनविले महाराजास येणे रीती. आता महाराज उद्या तरी, मुळी न व्हावे आजच्या परी. हिरमुष्टी होऊन बसली खरी अवघी मंडळी गुरुराया. निवारा या पर्जन्याला, हा नव्हे पावसाळा. आगंतुक बेटा आला, आमचा नाश करावया. आता पाऊस पडेल तरी शेतीचे होईल वाटोळे. ते पहा सकळ, मग म्हणती लोक ऐसे. झामसिंगे केले पुण्य, हा भंडारा घालून. ते बोलले आम्हा लागून,
खूप तऱ्हा पुण्याची. ते महाराज म्हणाले, झामासिंगा ऐस संचित होसी कागा, तुला न उद्या देईल दगा हा पर्जन्य कधीही. आत्ताच मी वारितो त्यासी, ऐसे बोलून आकाशी पाहू लागले पुण्यराशी. ते आभाळ फाकले, मेघ क्षणात निघून गेले, सर्व ठाई ऊन पडले. हे एका क्षणात झाले अगाध सत्ता संतांची. दुसरे दिवशी पौर्णिमेला थोर भंडारा पुन्हा झाला. तो नियम चालला अजून त्या मुडगावी. झामसिंगाने आपली इस्टेट सर्व अर्पण केली महाराजाची चरणी भली. मुडगाव ग्रामात लोक त्या मुडगावात समर्थाचे झाले भक्त. पुंडलिक भोकरे म्हणून त्यात एक जवान पोरे असे. हा उकिरड्या नामक कुणब्याचा पुत्र एकुलता एकसाचा भक्त झाला महाराजांचा ऐन तारुण्या माजारी. हे उकिरडा नाम वऱ्हाडात पोर नसल्या वाचत, लोक नवसे ठेवितात ऐसा प्रघात त्याच प्रांती. ते पेटय्या तेलंगणात, केरपुंजा महाराष्ट्रात, तैसा उकिरडा वऱ्हाडात नाव ठेविती बालकाचे. हा पुंडलिक वद्यपक्षासी करावया वारीसी, येत नियमे शेगावासी घ्या दर्शन समर्थांचे. जैसे का ते वारकरी वद्यपक्ष माझारी, जाती इंद्रायणीचे तिरी देहू आळंदी गावाला. तैसाच हा वऱ्हाडात वारी वद्य पक्षात, करी येऊन शेगावात परमभाव भक्तीने. असो एकदा वऱ्हाडात रोगग्रंथिक सन्निपात, बळावला अत्यंत गाव बाहेर पडले की. या तापात ऐसे होते प्रथमता थंडी वाजते, अंगज्वाराने तप्त होते, डोळे होती लाल बहु. आणि कुठेतरी सांध्यावर ग्रंथी उठे सत्वर, ती होता करी जोर वात तिच्या मागुनी. मग रोगी बरळ तसे, शुद्धीन काही राहत असे, तलखीला अंगासी होत असे, बेशुद्ध होई क्षणाक्षणा. पूर्वी हा रोग विपरीत नव्हता भारतखंडात, त्याचा वास युरोपात होता मोठ्या प्रमाणी. ती साथ इकडे आली, गावोगाव पसरली, त्याच्या प्रतिकार सोडून दिली अनेकांनी ती घरेदारे. लोकांनी ती घरेदारे. त्या दुर्धर साथीची स्वारी आली पहा मुडगावावरी, तो पुंडलिकाची आली वारी. शेगावास निघाला खसखस त्याला घरीच आली, परी ती त्याने चोरिली, शेगावाची वाट धरिली आपले पित्त समोयत. येता 5 कोसावर शरीरासी भरला ज्वर, एक पाऊल भूमीवर तयाच्याने टाकवेना. गाठ उठली बगलेत, हैराण झाला रस्त्यात, ऐसे पाहून पुसेतात, का रे पुंडलिका ऐसे करीशी. पुंडलिक म्हणे बापा मशी ताप आला, गोळा एक काखेला उठला आहे दवा. शक्ती सारी क्षीण झाली आता मशीन चालवेमुळे, काय करू ही राहिली वारी, हाय हाय रे दुर्दैवा. हे स्वामी दयाघना वारीस खंड पाडीना, दाव तुझ्या दिव्यचरणा भक्तवत्सला कृपानिधी. वारी सांग झाल्यावर मग येऊ दे खुशाल ज्वर, जरी सांडले शरीर तरी न त्याची पर्वा मला. माझ्या पुण्य ठेवा हीच वारी, ती रक्षण आता करी, ही साथ झाली वैरी, नाश तिचा करावया ते. शरीर सामर्थ्य जोवर परमार्थ घडे तुवर, बाप ही झाला चिंता तूर, ती मुलाची पाहून स्थिती. तोही रडू लागला, हा एकुलता एक पुत्र मला, देवा न दिवा नेई भला, हा माझ्या वंशाचा. उकिरडा म्हणे पुत्रास, गाडी घोडे बसावयास, आणू का या समयास, तुला बाळा बसावया. पुंडलिक वदे तयावरी, झाली पाहिजे पायीच वारी, उठत बसत कसे तरी जाऊ चला शेगावा. मध्येच मृत्यू आल्यास शवतरी ते शेगावास, नको करू शोकास हेच आता सांगणे. बसत उठत पुंडलिकाला अति कष्टे शेगावाला, पाहून स्वामी समर्थाला घातले त्याने दंडवत. तो समर्थांनी माव केली, एका हाताने दाबिली खाख त्यांनीच आपुली. अति जोर करुणिया आणि केली मधुरोत्तर, पुंडलिका तुझे गंडांतर, टळले आता तिळभर चिंता त्याची करू नको. तैसे महाराज वदता क्षणी, पुंडलिकाची गाठ जाणी, गेली जागच्या जागी जिरोनी, ताप तोही उतरला, कंप अशक्ततेने राहिला देहाकारणे, करी पुंडलिकाच्या मातेने
आणिला नैवेद्य वाढून घास त्या नैवेद्याचे समर्थे घेता 2 साचे कापरे ते पुंडलिकाचे ते गेले बंद होनिया. पुंडलिक झाला पूर्वत अशक्तता राहिली किंचित. हे गुरुभक्तीचे फळ सत्य उघडा डोळे अंधांनो. गुरु योग्य असल्यावरी वाया न जाई सेवा करी. कामधेनू असल्या घरी कान इच्छा पुरतील. सांग करू वारीला पुंडलिक गेला मुडगावाला. हे जो चरित्र वाचील भला त्याची टळेल गंडांतर. संत चरित्रणा कहाणी अनुभवाची खान जाणे. मात्र विश्वास मुनी संत कथेचा न यावा हो. श्री दासगुण विरचित हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ. सुखद हो भाविका प्रत हेच देवा मागणे. शुभम भवतु हरिहरार्पणमस्तु. इति श्री गजानन विजय ग्रंथ 13 अध्याय समाप्त.